हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज होता गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार होता आणि मला हेअर वॉश करायचा होता. रात्री माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं तेल लावायचं. मग मी सकाळी उठल्या उठल्या केसांना पहिलं हेअर ऑइल करून घेतलं आणि म्हटलं केसामध्ये तेल छान मुरेपर्यंत माझी छोटी मोठी कामं पण आवरून जातील. मग थोडीशी कामं आवरून घेतली आणि लगेच आंघोळ केली. ज्या दिवशी आपण हेअर वॉश करतो ना त्यावेळेस एवढं हलकं वाटतं ना, खूप फ्रेश वाटतं. मला तरी सारखं असं वाटतं की सारखं हेअर वॉश करावा. माझा पण एवढा हेअरफॉल होतोय ना, त्याच्यामुळे मी जास्त केस धुवत नाही. फक्त गुरुवार आणि रविवार एवढ्या 2च दिवशी मी हेअर वॉश करते. आणि रोजचं हे साधं सिंपल रुटीन असतं. म्हणजे मॉइश्चरायझर लावते आणि माझी डेली यूज करते जी क्रीम तीच यूज करते. आणि पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर मला खूप छान सूट झाले, निव्याचं ते लावलं. माझं छान असं आवरून घेतलं. रोज सकाळी एवढा मोकळा वेळ भेटत नाही स्वतःला द्यायला की एवढं आवरता येईल असं. सकाळची खूप धावपळ असते, त्यामुळे आज निवांत होते. जरा छान असं आवरून घेतलं आणि ह्यांच्यासाठी भाजी बनवायची होती. आज माझा होता उपवास आणि मी फक्त फळच खाणार होते. खिचडी वगैरे काय खात नाही मी ह्या उपवासाला. सकाळी जेव्हा धनुचा टिफिन बनवला त्यावेळेस त्यांच्यासाठी चपात्या बनवून घेतल्या आणि भाजी बनवायची होती घेवड्याची. रात्रीच घेवडे सोलून ठेवले होते. म्हटलं सकाळच्या गडबडीत अजून गडबड नको म्हणून घेवडे सोलून ठेवले आणि मग सकाळी पटकन अशी भाजी टाकून घेतली. भाजी झाली की थोडीशी भांडी पडली होती, म्हणजे थोडीशी म्हणण्यापेक्षा जास्त जाळी भरून भांडी पडली होती. मग ती पण म्हटलं लगेच घासून घेता. आज देवांना आंघोळ घालायची होती आणि जे बाकीचे देव आहेत पितळाचे ते पण क्लीन करायचे होते. मग ते जेव्हा क्लीन करायचे असतात ना तेव्हा मी इथं गॅस ओट्यावरतीच क्लीन करते. त्यामुळे म्हटलं वॉश बेसिन वगैरे आपलं छान स्वच्छ क्लीन करून घेता, म्हणजे जेव्हा देव धुवायचे त्यावेळेस आपल्याला जास्त काही तामझाम पडणारच नाही. म्हणून भांडी आवरून घेतली आणि बाहेर जाण्यासाठी आवरलं. कारण मला हे पण आणायला जायचं होतं, डहाळ्या आणायच्या होत्या. जे पूजेसाठी सामान लागतं ते आणायचं होतं आणि ह्यांना आज म्हटलं थोडंसं उशिरा जा, कारण ते काहीच आणलं नव्हतं. मग आम्ही मागच्या 5-6 दिवसापूर्वी ना खोबऱ्याच्या बर्फी बनवली होती आणि असं झालं होतं की त्यातली साखरच पूर्णपणे विरघळली नव्हती आणि सगळं ह्यांनी केलं होतं. त्यांना समजलंच नाही की ते साखर विरघळली का नाही ते. मग आज परत ते गरम करून त्याच्या छान अशा वड्या पाडून घेतल्या आणि त्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवल्या. आता 8-10 दिवस तरी काय ह्यांना टेन्शनच नाही. ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी एक छान रेसिपी आहे ही. डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि आज गुरुवारची पूजा मांडायची होती. मग मागच्या गुरुवारी पूजा मांडली होती, पण ती कशी मांडली होती ते तुम्हाला व्यवस्थित दाखवलंच नव्हतं. तर चला म्हटलं आज आपण पूजा करताना पण व्हिडिओ शूट करता. हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. मला समजतंय असं, म्हणजे मी 4थीत-5वीत असेल तेव्हापासून मी मार्गशीर्ष महिन्यातले उपवास करते आणि मला हे खूप भारी वाटतं उपवास करायला. उपवास करण्यापेक्षा पण जास्त मला जी पूजा मांडायची असते ना त्यात एवढा उत्साह असतो ना. लग्नाच्या आधी पण मी सकाळी लवकर उठून म्हणजे शाळेत जायच्या आधीच मी पूजा वगैरे मांडून जायची आणि एवढा आनंद असायचा ना की संध्याकाळी आल्यानंतर देवीपुढे फ्रूट्स वगैरे ठेवायला. कारण पहिलं असं नव्हतं की सकाळीच फळं वगैरे घरात असायची. जेव्हा पप्पा गुरुवारी संध्याकाळी बाजारला जायचे तेव्हा घरामध्ये फळं यायची आणि मग ती देवीपुढे आम्ही ठेवायचो. ते दिवस खूप छान होते. ज्या दिवशी घरात पूजा अशी मांडलेली असेल ना त्या दिवशी घरातलं वातावरण एवढं छान असतं. म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की सकाळी पूजा मांडायचा. आज देवीसाठी काहीतरी गोड बनवायचं होतं, म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी. काय बनवायचा विचार करत होते, मग मला आठवलं की घरामध्ये शेवयाचं पॅकेट शिल्लक आहे, मग आपण तेच बनवता. मग आमच्या म्हणजे देवीसाठी नैवेद्य आणि माझ्यासाठी बस एवढीशी थोडीशी खीर बनवायची होती. कारण ह्यांना काही आवडत नाही आणि धनुष पण काय खात नाही, म्हणून मग थोडीशीच बनवायला घेतली. शेवया छान तुपामध्ये भाजून घेतल्या, ड्रायफ्रूट्स टाकले आणि दूध गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आणि साखर टाकली. व्यवस्थित हलवून घेतला आणि खीर झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी विलायची पूड टाकली आणि मग स्वयंपाक तर ऑलरेडी सगळा झालाच होता, फक्त खीर बनवायची बाकी होती. आधी पुस्तक म्हणजे कहाणी वगैरे वाचून घेतली आणि त्याच्यानंतर मग खीर केली आणि देवीसाठी नैवेद्याचं ताट तयार करायला घेतलं. तर आज जेवणामध्ये बनवले होते मी वरण. काय सारखं खाऊ वाटत नाही, काहीतरी स्पायसी खायची इच्छा होत होती म्हणून मी मूग डाळ आणि तूर डाळीचं मिक्स डाळीचं तिखट वरण बनवलं होतं. चपाती बनवली, सकाळची घेवड्याची आमटी होती ती, खीर, भात असं मस्त जेवण बनवलं होतं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. भेटूयात उद्या, तोपर्यंत बाय बाय.